अधिक मासानिमित्त महालक्ष्मी देवीचा पंचगंगा घाटावर भव्य नौकाविहार, भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग. कोल्हापूरमधील श्री महालक्ष्मी मंदिर येथील करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा अधिक मासानिमित्त पारंपरिक नौकाविहार सोहळा आज पंचगंगा घाटावर अत्यंत भक्तिमय आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. ढोल ताशांचा गजर, फुलांची सजावट आणि जयदेवी महालक्ष्मीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. मे महिन्यात प्रथमच अधिक मास आल्याने धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास महालक्ष्मी देवीची मूर्ती सुंदर सजवलेल्या पालखीत विराजमान करण्यात आली. त्यानंतर ही पालखी महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश मार्गे वाजत गाजत पंचगंगा घाट येथे नेण्यात आली. घाटावर पोहोचल्यानंतर पुजाऱ्यांनी देवीची विधिवत पूजा करून दूध व पाण्याचा अभिषेक केला. त्यानंतर महापालिकेच्या नौकेत देवीची मूर्ती विराजमान करून पंचगंगा नदीत पारंपरिक नौकाविहार करण्यात आला. नदीकिनारी उपस्थित हजारो भाविकांनी हा अद्वितीय सोहळा डोळ्यांसाठवला. नौकाविहारानंतर घाटावर फुलांच्या आकर्षक पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या. त्या पायघड्यांमधून देवीची मूर्ती पुन्हा पालखीत ठेवून गंगावेश, पापाची तिकटी आणि महाद्वार रोड मार्गे अंबाबाई मंदिरात मोठ्या भक्तिभावाने परत आणण्यात आली. यावेळी महालक्ष्मी ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी शाबू खिचडी, ताक आणि केळी असा महाप्रसाद वाटप करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी राजारामपुरी पोलीस ठाणे यांच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अधिक मासानिमित्त झालेला हा नौकाविहार सोहळा कोल्हापूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा देखणा आविष्कार ठरला. महान कार्य न्यूजसाठी विजय बकरे, कोल्हापूर. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरातील पारंपरिक पद्धतीने अधिक महिन्यातील नौकाविहार आज संपन्न होत आहे. सकाळी 9:30ची आरती झाल्यानंतर उत्सव मूर्ती पालखीत बसवून पंचगंगा नदीघाटावर नौकाविहारासाठी आली. त्यानंतर नौकाविहार करून